इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाति। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वच रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित वर्षावासातील महान कालावधीमध्ये धम्मसंस्काराच्या प्रसंगी आपण सर्वजण धम्मश्रवण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। आपण जो ग्रंथ पाहत आहोत त्या ग्रंथातील अतिशय महत्त्वाचं आजचं हे उदाहरण आहे किंवा आजची ही धम्मकथा आहे। या धम्मकथेमध्ये आपण कशा पद्धतीनं सत्याच्या मार्गाला स्वीकारलं पाहिजे आणि आपल्यावरती आलेल्या असंख्य संकटातून आपण मार्ग कसा काढला पाहिजे या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं आजचं हे उदाहरण आहे। आजच्या उदाहरणामध्ये राजगृहाची महती या ठिकाणी गायलेली आहे, वर्णन केलेलं आहे। आजचं जे उदाहरण आहे ते कुंडलकेसा नावाच्या भिक्खुनी संदर्भातलं आहे। ही कुंडलकेसा लग्न होण्याच्या अगोदर भद्रा असते, तिचं नाव भद्रा। लग्न झाल्यानंतर तिचा नवरा मेल्यानंतर ती जेव्हा परिव्राजक बनते म्हणजेच संन्यासी होते, निगंठनाथ पुत्ताची जेव्हा ती संन्यासी होते तेव्हा तिचं नाव हे कुंडलकेसा होते। आणि त्या निगंठनाथाची शिष्या झाल्यानंतर शास्त्रातलं संपूर्ण शिक्षण तिला संपादित केल्यानंतर मग तिचं नाव जंबू असं ठेवलं जाते। आणि मग पुन्हा हीच भद्रा, हीच जंबू आणि हीच शेवटी भिक्खुनी कुंडलकेसा म्हणून कशा पद्धतीनं प्रस्थापित झाली याविषयी तिची सविस्तर असणारी कहाणी, कथा, जीवन हे आपण आजच्या धम्मसंस्कारामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। विशेषतः उपासिकांनो, जेव्हा ही कथा आपण बघत आहोत, ही कथा बघत असताना यामध्ये तुम्हाला अनेक असे तिचे संकल्प पाहायला मिळतील। या धम्मकथेला समजून घेण्या अगोदर काही गोष्टी आपण ही कथा पूर्ण होईपर्यंत लक्षात ठेवायच्या आहेत की माणसाच्या जीवनामध्ये आलेले अनंत संकट आणि ते संकट चालू असताना सुद्धा आपण आपलं मन कसं स्थिर ठेवलं पाहिजे आणि योग्य काळी योग्य वेळी आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग समजला पाहिजे। योग्य काळी योग्य वेळी जर आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग समजला तर आपल्या जीवनातील वर्ष वाहायला जात नाहीत। इथे मात्र तीनही पद्धतीनं आपल्याला ही धम्मकथा समजून घ्यायची आहे। चुकीचा मार्ग निवडला म्हणून वेळही वाहायला गेलेला हिचा, चुकीचं ठिकाण निवडलं म्हणून त्याही पद्धतीनं तिच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण, महिने, वर्ष वाहायला गेले। आणि योग्य गुरुच्या सहवासात आल्यानंतर तिकडं जे नाही मिळालं, म्हणजेच एका वर्षामध्ये जे तिकडं नाही मिळालं ते इथे फक्त एका महिन्यामध्ये मिळवलेलं आहे। तर या संदर्भातली ही अतिशय सुंदर
आणि अतिशय मार्मिक, ज्याला आपण बौद्ध कथा म्हणू किंवा धम्मकथा, आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. तेव्हा प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आपण अतिशय कुशाग्र चित्तानं, संयमानं आणि अतिशय मन देऊन, ध्यान देऊन ही कथा आपण श्रवण करावी. या धम्मकथेच्या माध्यमातून तरुणांचे प्रश्न सुटणार आहेत. या धम्मकथेच्या माध्यमातून विवाहित लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. तरुण वयात, विवाहानंतर, विवाह झाल्यानंतर धम्म कशा कशा पद्धतीनं आपल्याला कामात येतो आणि आपण आपला मार्ग कशा पद्धतीने निवडला पाहिजे, या संदर्भातली अचूक वेध घेणारी ही धम्मकथा आहे. आणि म्हणून त्या धम्मकथेला आपण बारकाईनं बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मगध देशाची राजधानी राजगृह होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण हा ग्रंथ वाचत असताना, बघत असताना, याच्यावरती विचार करत असताना 2 राज्य आपल्याला वारंवार पाहायला मिळतील. एक आहे मगध आणि दुसरा आहे कोशल, है ना. एक आहे मगध आणि दुसरा आहे कोशल. मगधचा राजा आहे बिंबिसार आणि कोशलचा राजा आहे प्रसेनजित. कोशल नरेश, मगध नरेश. तर ही जी कथा आहे ही आहे राजगृहातली. आणि राजगृह आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजगृह बौद्ध धम्मामध्ये या राजगृहाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. सिद्धार्थ गौतमापासनं ते तथागत सम्यक संबुद्धापर्यंत हे गणराज्य तथागत सम्यक संबुद्धांना कशा पद्धतीने मदत करणारं होतं, याबद्दल अनेक असे उदाहरण आपल्याला इथून पुढे पण पाहायला मिळतील. तर हे जे उदाहरण आहे हे सुद्धा उदाहरण राजगृहातलंच आहे. काय झालं, राजगृहाचा राजा याच्या पदरी, म्हणजेच राजगृहाचा राजा बिंबिसार याच्या पदरी, म्हणजे याच्या राज्यामध्ये एक कोशागार होता. आता राजाचा जो काही कोशागार असेल, राजाचा कोश सांभाळणारा, म्हणजे राजाच्या किती पैसा आला आणि किती पैसा गेला याचा हिशोब ठेवणारा माणूस, हा असा कोशागार. आणि अशा कोशागाराच्या, श्रीमंत माणसाच्या घरी, धनाढ्य माणसाच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आणि त्या मुलीचं नाव ठेवलं गेलं भद्रा. जन्मल्याबरोबर नाव काय ठेवलं? भद्रा. हिचं नाव लक्षात राहू द्या, म्हणजे नावाप्रमाणे ही कथा पुढे पुढे जाते. आणि हिचे नाव ठेवण्यात आले भद्रा. आता ही भद्रा लाडानं, प्रेमानं, अतिशय आनंदानं, पाहिजे त्या अवस्थेमध्ये आपलं लहानपणीचं संपूर्ण जीवन तिने सुख सोयीमध्ये आणि आरामामध्ये, ऐश्वर्यामध्ये घालवलं. आणि हे सगळं जीवन जगत असताना ती वयात आली. आणि वयात आल्यानंतर अनेक राजाकडून, अनेक राजपुत्रांकडून तिला लग्नासाठी मागणीसुद्धा आल्यात, परंतु ती काही तयार नव्हती. एकदा काय झालं बघा, एकदा बिंबिसाराच्या राज्यामध्ये, म्हणजे मगधमध्ये बिंबिसाराच्या राज्यामध्ये एकदा राजगृहातील एका पुरोहिताच्या पुत्राने, त्याचं नाव आहे सत्तुक. राजाच्या राजपुरोहिताच्या एका पुत्राने त्या राजगृहामध्ये चोरी केली. सत्तुकने चोरी केली. आता सत्तुकने चोरी केल्यानंतर राजाच्या गुप्तहेराकडून त्या सत्तुकला पकडण्यात आलं. राजाच्या सैनिकांनी याला पकडलं आणि राजांनी हुकूम दिला की याला देहदंडाची मी शिक्षा देतोय, जा याला त्या पर्वतावर नेऊन फेकून द्या. आणि शिक्षेसाठी त्याला राजदरबारातून घेऊन जात असताना त्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच काही लिहिलेलं होतं सत्तुकच्या. आता हा पेशावर चोर आहे, म्हणजे राजगृहामध्ये सगळ्यात मोठा हा चोर होता. पुरोहिताच्या घरी जन्माला आला तरी याला चोरीची गोडी लागलेली होती. पैसा, संपत्ती, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या, पण त्याचं असं म्हणणं होतं की बा चोरून आणल्याशिवाय मजाच येत नाही. आणि मग तो चोरून घ्यायचा आणि त्याच्यावर त्याचं घरदार वगैरे काय ते चालवायचा. तो झालं असं की या सत्तुकला राजाच्या राजदरबारातून त्या राजाचे सैनिक, म्हणजे बिंबिसाराचे सैनिक सुळावरती चढवण्यासाठी नेत असताना, त्याला देहदंडासाठी नेत असताना
राजमहालाच्या एका खिडकीतून भद्राची नजर त्याच्याकडे गेली. भद्रा कोण आहे? नाही नाही, आता कुठे भिक्कुनी का? कोशागाराची मुलगी. कोणाचा कोशागार? बिंबिसाराचा कोशागार. सत्तुक कोण आहे? बिंबिसाराच्या पुरोहिताचा मुलगा. सत्तुकला तिथून येत असताना एका खिडकीतून या भद्राची नजर त्याच्याकडे गेली आणि भद्रानी पहिल्याच नजरेमध्ये त्याला आपलं सर्वस्व अर्पण करून टाकलं. ना, म्हणजे पाहिल्या पाहिल्या ती त्याच्या प्रेमात पडली. एक अशीच कथा आपण त्या दिवशी वैष्णवीनं सांगितली होती तुम्हाला. प्रकृती नावाची कथा तुम्ही ऐकली ना त्या दिवशी. तर अशा पद्धतीनं चंडालिका प्रकृती, भद्राची नजर त्याच्यावर पडली आणि भद्राची नजर त्याला पाहता क्षणी भद्राने मनोमन असा निर्णय घेतला, ठाम विश्वास घेतला की लग्न करायचं तर याच्यासोबतच, नाहीतर कुवारं मरायचं. म्हणजे लग्नच नाही करायचं, याच्यासोबत नाही लग्न झालं तर लग्नच नाही करायचं, असा तिने निर्णय तिच्या मनाशी घेतला. आणि निर्णय घेतल्याबरोबर आता अतिशय लाडाप्रेमानं या कोशागारानं तिला वाढवलेलं होतं. कोशागाराजवळ ती गेली आणि कोशागाराला जाऊन म्हणाली की पिता पिता, मला हा सत्तुक खूप आवडलेला आहे. आता तिच्या वडिलांनी तिची समजूत काढली असेल, हा चोर आहे ना, हा चोर आहे ना, आणि राजाची चोरी करू शकतो म्हणजे काही होऊ शकते पुढे. न जाणे तुला इकून खाईल आणि मला इकून खाईल, चोरावर काय भरोसा ठेवायचा, असा तिचा वडील म्हणला असेल. पण एवढं जरी तिला सगळं काही समजून सांगितलं तरी तिचा ठाम निर्णय झाला होता. ती म्हणाली पिता, होईल ते होऊ द्या, होईल ते होऊ द्या पिताजी, पण मला लग्न मात्र याच्यासोबतच करायचं आहे. आता कोशागाराकडे काय पैसा कमी असेल का? प्रचंड पैसा, श्रीमंत राज्याचा तो कोशागार, सगळी संपत्ती त्याच्या हातात, खजिनदार. त्याने काय केलं, जे सैनिक त्याला देहदंडाच्या शिक्षेसाठी नेणार होते त्या सैनिकाला त्यांनी सुवर्ण मुद्रा दिल्या. पाहिजे तेवढ्या संपूर्ण सुवर्ण मुद्रा या कोशागाराने म्हणजे भद्राच्या वडिलांनी त्या सगळ्या सैनिकाला दिल्या आणि त्यांच्या पाशातून या राजपुत्राची सुटका करून घेतली, ज्याचं नाव आहे सत्तुक. ज्याचं नाव आहे सत्तुक, याची सुटका झाली. आणि सुटका झाल्यानंतर काही दिवसामध्ये त्या दोघांचं धूमधडाक्यामध्ये लग्न लावून देण्यात आलं. संसार सुरू झाला. पण लग्नामध्ये जेव्हा नवरी नटून आली ना भद्रा, तेव्हा या सत्तुकचं बाकी कुठेच नजर नव्हती, तर हा सत्तुक तिचे हात पाहू लागला. म्हणजे हातातल्या कंगन, पायातले पैंजण, कानातले झुमके, नाकातली नथनी, गळ्यातली इंद्रहार जे काय असेल रंभाहार, त्याची नजर फक्त त्या सोन्यावरच होती. चोर जन्मजातच चोर होता ना, त्याची नजर फक्त तिच्या त्या सोन्यावर. आता त्या काळचे लोक सोन्यापेक्षा जास्त काय घालायचे? हिरे, माणिक, मोती. सोन्यापेक्षा चौपट ज्याची किंमत होती अशी. संसार सुरू असताना या सत्तुकने त्याच्या पत्नीला सांगितलं की भारिया, पालीतला शब्द पत्नी है ना, किंवा माझे प्रिय, मी तुला एक गोष्ट सांगायचं विसरून गेलो. जेव्हा राजाने मला पकडलं, मला जेव्हा देहदंडासाठी नेणार होते, तेव्हा मी त्या सैनिकांसोबत जात असताना माझ्या मनात एका देवीला मी नवस केला होता. सत्तुक म्हणू लागला कोणाला? भद्राला. की मी एका देवीला नवस केला होता आणि त्या देवीला नवस असा केला होता की राजाच्या तावडीतून मी जर सुटलो, राजाच्या तावडीतून जर मी सुटलो तर मी अमुक अमुक देवीला नवस करीन, म्हणजे तिची येऊन पूजा अर्चना करेन. अशा पद्धतीने त्यानं नवस केला होता. आता ही त्याच्यावर प्रेम करत होती ना. ते म्हणतात ना की पाहता क्षणी ती प्रेमात पडली, आणि पाहता क्षणी प्रेमात पडल्याबरोबर हिचं मन त्याच्यावर होतं, परंतु त्याचं मन हिच्यावर नाही, हिच्या पैशावर होतं, हिच्या सोन्यावर होतं, हिच्या धनावरती होतं. पण ही बिचारी त्याला मनातून प्रेम करत होती आणि तिने म्हणली काय हरकत नाही म्हणे कारभारी, आपण एखाद्या दिवशी जाऊ म्हणे नवस फेडायला तुमचा. तो काय म्हणाला की जेव्हा मला हे लोक धरून नेत होते तेव्हा मी असा नवस कबूल केला होता की राजाच्या तावडीतून जर वाचलो
तर अमुक अमुक देवीला माझ्या बायकोसह मी त्या देवीची पूजा करायला येईन, नवस फेडायला येईन. झालंय असंच. पुन्हा काही दिवस लोटल्या गेले. या बिचारीच्या मनात तसं काहीच नाहीये. तिचा सोन्याचा संसार आणि तिच्या रात्रंदिवस तोच मनामध्ये. ती मनातून त्याच्यावर प्रेम करू लागली. कारभारी कारभारी आहो आहो सुरू झालं. पण याची नजर सारी काही त्याच्या धनावर होती. सत्तूकडे एकदा तिच्या खुनाचा कारस्थानाचा कट रचला है ना. इथे बघा एक गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक समजेल की जे लोक दुसऱ्यासाठी खड्डा करतात त्याच खड्ड्यात तेच लोक जाऊन पडतात. कोणाचा हात मोडते, कोणाचा पाय मोडते, कोणाचा मनका मोडते, कोणाची मानस तुटून पडते. असं काही आपण पाहिलेलं आहे बऱ्याच वेळेस. म्हणजे हे काय, दुसऱ्यासाठी खड्डा खोदणे म्हणजे काय, म्हणजे दुसऱ्याला दुःखी बनवण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे आपणच दुःखी होणे, असं बुद्धानं सांगितलं 2600 वर्षापूर्वी. इथे सुद्धा तेच झालं. या सत्तूच्या मनामध्ये असं होतं की हिला मारायचं आणि हिच्या सगळे दागिने आपण हस्तगत करायचे आणि रफूचक्कर होऊन जायचं, असं त्याच्या मनात होतं. मग यांनी काय केलं, आता चोरांमध्ये पण चोराची बुद्धी लय वेगळी चालते है ना. दोन प्रकारचे चोर असतात. एक चोर घरातले सगळे जागी असताना चोरी करतात आणि दुसरे चोर घरातले सगळे झोपी गेल्यानंतर चोरी करतात. मग अशाच एका चोराला एका जजनं प्रश्न विचारला की बाबा तुला जागी असणाऱ्या लोकांची चोरी करायला भीती वाटते का झोपलेल्या लोकांची चोरी करायला भीती वाटते. तो म्हणे झोपलेल्या लोकांची चोरी करायला भीती वाटते. जागलेले लोक फक्त डोळ्यानं जागे असतात म्हणे, भानावर अजिबात नसतात है ना. समजलं तुम्हाला, नाही समजलं. हा, म्हणजे झोपलेला माणूस सचेतन असलेलं मन काम करते झोपेत सुद्धा है ना. असं बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल की आपण झोपी गेल्यानंतर रात्री 1 वाजता 2 वाजता आपल्याला तहान लागल्यानंतर आपण पटकन उठून घटकन घोटभर पाणी पिऊन पुन्हा जाऊन झोपतो है ना. मग कशी काय जाग आली तुम्हाला, तुम्ही झोपले नाहीत. पण डोळे उघडे असलेले माणसं म्हणजे चर्चेमध्ये मग्न असतात, कामामध्ये मग्न असतात, तर त्यामुळे जागे असलेले खरं झोपलेले असतात आणि झोपलेले खरे जागे असतात, असं त्या चोराला सांगितलं. यानं सुद्धा हिचं संपूर्ण ऐश्वर्य लुटण्याचा प्रयत्न केला, दागदागिने लुटण्याचा प्रयत्न केला. याने एक आखणी केली आणि तो आपल्या पत्नीची प्रशंसा करू लागला. आपल्या पत्नीची प्रशंसा करू लागला. तो म्हणाला भद्राला, भद्रे तू खूपच छान दिसते ग. भद्रे तुझ्या कानातले टापसं ठुपसं काय आहेत ते, नाकातलं, कानातलं, गळ्यातलं, पायातलं, तुझ्या शरीरावरचे सगळे अलंकार तू घातल्यानंतर असं वाटते की इंद्र दरबारातून एखादी अप्सरा जमिनीवरती आली. बाईला एवढंच पाहिजे की तुझे सगळे दागिने घातल्यानंतर असं वाटते इंद्र दरबारातून एखादी अप्सरा जमिनीवर आली. भद्रे तू अशी दिसते. भद्री खुश झाली. भद्रीनं सगळे दागिने घरातले काढले आणि सारे दागिने अंगावर घातले आणि मग मणिपतीला सत्तूक चला आपण नवस फेडायला जाऊ. याच्या मनात दुसरंच होतं. रथामध्ये बसले. या भद्रेनं सर्व काही साहित्य, पूजेचं साहित्य, कोणती देवजी होती त्या देवीलाच माहीत आणि त्या देवालाच माहीत, पण त्या देवीचं नवस फेडण्यासाठी दोघं जण निघाले, रथामध्ये बसले आणि रथामध्ये बसून सगळं काही पूजेचं साहित्य घेऊन ते जायला लागले. यांनी जागा निवडली होती की ज्या ठिकाणी राजा याला देहदंडाची शिक्षा देणार होता. म्हणजे तिथून जर खाली फेकलं तर मांस वेगळं, हाडे वेगळं. आणि या भद्राला त्यांनी सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी, म्हणजे त्याच जिथे राजा देहदंडाची शिक्षा द्यायचा त्या पर्वतावरती, तिथेच हा तिला घेऊन जाणार होता. रथ लगबगीनं चालू लागला. सेवक सेविका सोबत होत्या. कोषागाराची मुलगी ना, सेवक सेविका सोबत होत्या. आणि विशिष्ट ठिकाणापर्यंत रथ आल्यानंतर तो म्हणाला सेविक सेविकांना की आता इथून पुढे तुम्ही आमच्यासोबत येऊ नका. इथून पुढे तुम्ही आमच्यासोबत येऊ नका. कुंडलकेसा म्हणजे भद्रा म्हणजे जंबू, हिने भद्राने त्याला विचारलं की असं का. तेव्हा तिच्या थोडीशी मनात शंका आली. ती म्हणाली असं का. तेव्हा सत्तूक म्हणाला
की मी हाच नवस नाही तर दुसरा एक नवस केला होता की जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा फक्त नवरा आणि बायको आम्ही दोघंच जण तुला येऊन पूजा करू देवीला. तिथं देवी आहे आणि त्या पर्वतावर त्या देवीला फक्त नवरा बायकोची येऊन आम्ही पूजा करू. आमच्यासोबत सेवक राहणार नाही, सेविका राहणार नाही, सैनिक राहणार नाहीत, अंगरक्षक राहणार नाहीत. नवऱ्यावरती भरोसा ठेवला, रथातून खाली उतरली, पूजेचं ताट हातात घेतलं, नवरा पुढं बायको मागं चालू लागले. चालता चालता जिथे देहदंडाची शिक्षा राजा देत होता अपराधी लोकांना, चोरी करणाऱ्या लोकांना, अशा ठिकाणी त्याने भद्राला हिला आणले आणि भद्राला म्हणाला, हसून मोठ्या आवाजात भद्राला म्हणाला, अगं येडी आहेस का? तुला एवढंही समजलं नाही की जाताना कोण एवढं सगळं काही सोनं नाणं चांदी घालून घराच्या बाहेर निघते, तरी तू माझं ऐकलं? खरंच तू येडी आहेस. आता काही सेकंदामध्ये राजा जी शिक्षा मला देणार होता ती शिक्षा मी तुला देणार आहे, पण त्या अगोदर हे सगळे दागदागिने काढून खाली ठेव. भद्रा हुशार होती, जरा सावरली. ती म्हणाली, पतिराज काही हरकत नाही, मी तुमची पत्नी आहे ना, असेही सर्व काही तुमचंच आहे. तो म्हणाला, नाही, जेवढं सांगतोय तेवढं मुकाट्यानं कर, सर्व दागदागिने काढून ठेव. ती म्हणाली, पतिराज फक्त एक इच्छा आहे, माझी फक्त एक इच्छा आहे, माझ्या मरणाच्या अगोदर माझ्या पतीला मला आलिंगन द्यायचं आहे, गळा भेट घ्यायची आहे. बघा, अशा परिस्थितीमध्ये डोकं चाललं पाहिजे. ती म्हणाली की मला माझ्या पतीची गळा भेट घ्यायची आहे, आणि गळा भेट घेण्यासाठी जेव्हा सत्तू पुढे आला, तिनं चालाकीनं आपलं तोंड फिरवलं आणि मागून त्याला त्या दरीमध्ये कोसळून दिलं. आता इथे जंबू हिचा जन्म झाला. कसा झाला ते नीट लक्ष देऊ नाही का? की जेव्हा हिने हिच्या नवऱ्याला त्या दरीमध्ये कोसळलं, होत्याचं नव्हतं झालं, काही सेकंदामध्ये हाडं वेगळे आणि मांस वेगळं दिसू लागलं. मेला. कोण मेला? सत्तुक मेला. तिचा नवरा मेला. नवरा मेल्यानंतर ती विचार करू लागली की आता जायचं कुठे. सैनिकाला सांगितलं नाही, सेवकाला सांगितलं नाही. थोडा वेळ थांबली. थोडा वेळ थांबून एका झाडाखाली बसून खूप चांगल्या चित्तानं, म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये चित्त चांगलं असलं पाहिजे. बघा, पुढे चालून ती अशी म्हणते की मला यासाठीच वाचवलं की मला अरहंत व्हायचं होतं. बुद्धाने हा उपदेश कोणाला केलेला आहे की शरीराचं का बरं संगोपन केलं पाहिजे, शरीराला नीटनेटकं का ठेवलं पाहिजे, शरीराला तंदुरुस्त का ठेवलं पाहिजे, तर यासाठीच ठेवलं पाहिजे. ते प्रकृतीलाही तो उपदेश आहे, पटाचारालाही तो उपदेश आहे, या कुंडल केसाला सुद्धा बुद्धांचा तोच उपदेश होता की शरीर तंदुरुस्त का ठेवायचं आहे. त्याचं एकच कारण आहे की अरहंत पद प्राप्त करायचं आहे. शरीराशिवाय आणि मनाशिवाय या जगामध्ये कोणालाच अरहत पद प्राप्त होत नाही. कोणालाच अरहंत पद प्राप्त होत नाही. ही झाडाखाली बसली, ती मनाशी विचार करू लागली, आता जायचं कुठं. राजाकडे गेलो तर राजा देहदंडाची शिक्षा करेल, वडिलांकडे गेलो तर वडील जाऊन राजाला सांगेल, म्हणजे वडिलांची नोकरी पण जाईल. कोषागार होता ना राजगृहाचा, बिंबिसाराचा, आणि बिंबिसाराचा पुत्रही साधा सुद्धा नाही, अजातशत्रू आहे, कठोर होता तो. मग या साऱ्या गोष्टीचा तिने विचार केला, आणि या साऱ्या गोष्टीचा विचार करून तिने आता गृहस्थ आश्रम सोडून कुठेतरी जाऊन संन्यास घेण्याचा विचार केला. ती तिथनं निघाली. जेवढं काही तिच्याकडे होतं ते सगळंच घेऊन ती निघाली. एका नदीजवळ गेली आणि सारे दागदागिने त्या नदीत फेकून दिले. तर ती किती कोट्यावधी रुपयाची असतील आपण त्याचा अंदाज बांधू शकत नाही. काही एक हार जर 27 कोटीला चाललाय त्या काळात, है ना, तर तिने सगळे दागदागिने एका नदीमध्ये फेकून दिले. नदीच्या बाजूला एक निगंडनाथ पुत्तांच्या सेवकांचा आश्रम होता. निगंडनाथ पुत्त माहिती आहे तुम्हाला? जैन तीर्थंकरांना निगंडनाथ पुत्त बनतात, है ना.
तर त्यांचा तो आश्रम होता आणि त्या परिव्राजकांच्या आश्रमामध्ये ही गेली आणि तिथे जाऊन तिने घडलेली सारी हकीकत सांगितली. ते म्हणाले काही हरकत नाही, तू आमच्याकडे राहू शकते. ती म्हणाली मला फक्त राहायचं नाही आहे, तर मला तुमच्या पंथाची दीक्षा घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं की आमच्या पंथाची दीक्षा जर घ्यायची असेल तर तुझं मन कठोर असलं पाहिजे आणि तिचं ठरलेलं आहे. त्यांच्या पंथाची जर दीक्षा घ्यायला तुम्ही गेलात किंवा कोणी जर एखादा साधक गेलात तर ते डोक्याचे केस उपटतात, डोक्याचे केस उपटतात, स्त्री असो किंवा पुरुष. आणि दीक्षा घेणाऱ्या साधकाच्या डोळ्यामध्ये एक अश्रू जरी असला तर दीक्षा कॅन्सल होऊन जाते, देत नाही. बघा देहदंड किती खतरनाक आहे ना. आणि जे दीक्षा द्यायची होती, आता एवढी दुःखामध्ये होती, नवऱ्यानं धोका दिला होता, वडिलांकडे जाऊ शकत नव्हती, दागदागिने पाण्यामध्ये फेकून दिले होते आणि संन्यासी व्हायचं आहे, काहीतरी वेगळा मार्ग निवडायचा आहे, म्हणजे हे काहीच नको अशी तिची एक पक्की भावना झाली होती. आणि म्हणून इतर कोणाचा संपर्क न करता ती डायरेक्ट त्या आश्रमात गेली आणि दीक्षासाठी ती बसली. आता ते दीक्षा देणाऱ्या लोकांना असं वाटलं की 100% डोळ्यात पाणी, त्या दिसायला सुंदर आहे आणि साध्या सुध्या घरातली दिसत नाही. पण जेव्हा तिचे ते केस ओपन करण्याची बारी आली, तिच्या डोक्याचे केस उपटू लागले, अख्खे केस उपटल्या गेले, परंतु तिच्या डोळ्यात एक सुद्धा अश्रू नव्हता, एकही अश्रू नाही. चुकून जर आपल्या हातात केस जर आले ना आपले उपटले गेल्यावर कसं होतं? तिच्या डोळ्यात अश्रू नव्हता, म्हणजे दुःख किती असेल तिच्या मनात, की हिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते, हिच्या चेहऱ्यावरती दुःख नव्हतं. बापाला सोडून आली, राज्याला सोडून आली, सोनं चांदी सगळं काही पाण्यात फेकलं, नवरा नव्हता सोबतीला, काहीच नव्हतं, आधार कोणाचा नव्हता. पण स्वतःचा आधार शोधण्यासाठी जेव्हा दीक्षेला बसली, डोळ्यात अश्रू नाही तो. ते लोक खुश झाले, धन्य झालो आम्ही, धन्य झालो, अशी आम्हाला शिक्षा मिळाली. त्या देहदंडावरती चालणारा पंथ, ज्याने सगळ्या अधिक देहदंड भोगला, तो त्या पंथातला सर्वश्रेष्ठ माणूस असं ठरलेला आहे. तर तशा स्वरूपातलं हे सगळं काही ते पाहून ते लोक खुश झाले की ही आमची परिव्राजका, आदर्श आमच्या पंथाची परिव्राजका होईल. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्या साधना तिने शिकून घेतल्या, सगळ्या साधना तिने शिकून घेतल्या. आणि त्या साधना शिकत असताना तिची शास्त्रांवरती आणि वाद विवाद करण्यामध्ये तिची पकड तयार झाली. जे काही शास्त्र होते त्या पंथाचे, ते सारे शास्त्र तिनं पाठ केले, सारे शास्त्र तिनं पाठ केले. आणि सारे शास्त्र पाठ करून वादविवादामध्ये नंबर 1 झाली त्या पंथामध्ये. कोणीही तिला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर ती अचूक पद्धतीनं द्यायची, साऱ्याचं तोंड बंद करून टाकायची. राजगृहामध्ये भिक्षाटनासाठी जात असताना राजगृहाच्या गल्ली बोळ्यांमध्ये ती काय करायची, जांभळाची झाडाची फांदी घ्यायची. जंबू हे नाव कसं पडलं? आतापर्यंत ती भद्रा आहे, जैन धर्माची साध्वी झाल्यानंतर तिचं नाव पडलं जंबू. ते कसं की इथे आल्यानंतर शास्त्र आणि वादविवादामध्ये तरबेज झाल्यानंतर जेव्हा ती चारिका करायला जायची, भ्रमंती करायला जायची, तर नगरामध्ये गेल्याबरोबर त्या जांभळाच्या झाडाची फांदी ती रोवून ठेवायची आणि सांगायची की ज्याच्यामध्ये माझ्यासोबत शास्त्र आणि वादविवाद करण्याची जर हिंमत असेल तर त्यांनी या फांदीला हात लावावा किंवा फांदी उचलावी. तर अशा अनेक लोकांना तिने हरवलं होतं. म्हणजे जांभळाची फांदी घेऊन फिरायची आणि म्हणून तिचं नाव पडलं होतं जंबू. जांभळाची फांदी मग घेऊन फिरायची म्हणून तिचं नाव पडलं जंबू. एकदा चारिका करत भ्रमंती करत ती श्रावस्तीला गेली. आता श्रावस्ती हे ज्ञानाचा खजिना आहे. तिथं कोण आहे? तिथं स्वयं भगवान बुद्ध आहेत, तिथं सारीपुत्र आहे, तिथं महामोगल्यान आहे, तिथे उपाली आहे, तिथे आनंद आहे, सारेच एकापेक्षा एक तिथं आहेत. आणि एकदा भ्रमंती करत ही श्रावस्तीमध्ये गेली. श्रावस्तीच्या नगरामध्ये त्या घुसण्याच्या अगोदर तिने श्रावस्तीच्या मुख्यद्वारावरती आपल्या हातातील जांभळाची काठी तिथं ठेवली रोवून.
आणि भिक्षाटनासाठी चारिका करण्यासाठी श्रावस्तीमध्ये निघून गेली. पण आल्यानंतर तिने पाहिलं की झाडाची ती फांदी नाही आहे, फांदीच गायब होती. ही जेव्हा श्रावस्तीमध्ये चारिका करण्यासाठी गेली तेवढ्यात तिथे आले तथागत सम्यक संबुद्धांचा उजवा हात सारीपुत्र. महाप्रज्ञेमध्ये अग्र आहेत, स्मृतिमान आहेत, चाणाक्ष आहेत आणि धम्मामध्ये धुरंधर आहेत. सारीपुत्र आले, इकडे तिकडे असणाऱ्या लोकांना विचारलं की हे काय आहे. त्यांनी सांगितलं की अशी अशी एक जंबू नावाची साध्वी आहे आणि तिने असं सांगून इथे काडी रोवली की या काडीला जो कोणी हात लावेल त्यांनी माझ्यासोबत शास्त्राविषयी प्रश्न विचारायचे आहेत किंवा मी विचारलेल्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं द्यायची आहेत. अशा पद्धतीनं सारीपुत्रांनी सांगितलं काय हरकत नाही, पोरांना उचला काठीत द्या माझ्या हातात. पोरं तिथे खेळणारी मुलं म्हणले, लोक म्हणले की सारीपुत्राची तुम्ही काठी घेताय, तुम्ही ते झाडाची फांदी घेताय, पण तिच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. सारीपुत्र स्मित हास्य करून म्हणाले काय हरकत नाही, देऊ प्रश्नाची उत्तर. आपण काय साध्या सुध्या गुरुजीच चेले आहोत का? बुद्ध आमचा गुरु आहे. म्हणजे बघा इथं दोन गोष्टी आहेत की तिची मनस्थिती चेंज करण्यासाठी आणि तिचा मार्ग वळवण्यासाठी तिथं सारीपुत्र स्वतःहून आलेले आहेत. पुढे लक्षात येते आपल्याला. सारीपुत्र आले, ती काठी उचलली आणि मस्त हलवत हलवत काठी जेतवनात घेऊन गेले. काही वेळानंतर ही जंबू आली, तिथं भिक्षाटन झालं, भिक्षा झाली, भोजन वगैरे झालं आणि येऊन पाहते तर श्रावस्तीच्या महाद्वाराजवळ ती काठीच नाहीये, ती फांदीच नाहीये. तिने तिथे खेळणाऱ्या लेकरांना आणि असलेल्या लोकांना विचारलं. लोकांनी सांगितलं की सारीपुत्र जे आले होते. ती म्हणाली सारीपुत्र कोण आहेत? बाजूला जेतवण आहे, जेतवनामध्ये भगवान बुद्ध आहेत आणि त्या भगवान बुद्धाच्या भिक्खू संघातील सगळ्यात धैर्यवान, स्मृतिवान, चाणाक्ष, धुरंधर, विनयधारी आणि वादविवादामध्ये परफेक्ट, वादविवादामध्ये अग्रेसर असलेले सारीपुत्र आहेत. हिला तेच पाहिजे होतं. त्या लोकांमध्ये ज्या पद्धतीनं सारीपुत्राची महती होती की वादविवाद सारीपुत्र करू शकतात, हिच्याही मनामध्ये तसा विचार आला की आता जाऊन या सारीपुत्रासोबत आपण वादविवाद करूया. लगबगीनं गेली, जेतवनात गेली आणि जेतवनात गेल्यानंतर तिथल्या काही भिक्खूंना विचारलं की सारीपुत्र कुठे आहेत. साऱ्या लोकांनी इशारा केला की ते बघा सारीपुत्र आहेत. सारीपुत्राजवळ गेली, सारीपुत्रांना सांगितलं तिने, श्रमण तुम्ही श्रावस्तीच्या त्या द्वारावरती असलेली माझ्या जांभळाच्या झाडाची फांदी आणली का? सारीपुत्र म्हणाले हो. तुम्हाला हे माहीत आहे का की त्या जांभळाच्या झाडात फांदीला जर कोणी उचललं तर मी जे प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचे उत्तर त्या लोकांना द्यावे लागतील. सारीपुत्र म्हणाले हो भगिनी, मला माहिती आहे आणि म्हणूनच मी उचलली. मला माहिती आहे तू इथे येशील, मला प्रश्न विचारशील, म्हणून मी उचलली ती फांदी. तेव्हा त्या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला. एकीकडे जैन साध्वी तथागत सम्यक संबुद्धांच्या एका प्रकांड पंडित भिक्खूला प्रश्न विचारत होती. ही साधी सुधी नव्हती. साधी सुधी होती का जंबू? नाही. अत्यंत हुशार होती, शास्त्रामध्ये अग्रेसर होती, वादविवादामध्ये पट्टू होती आणि राजगृहामध्ये कोणाची हिंमतच व्हायची नाही तिच्यासोबत चर्चा करायला. आणि सारीपुत्राने त्यांची भेट झाल्यानंतर सारीपुत्राला तिने प्रश्न विचारले. एका एका प्रश्नाचं अचूकपणे उत्तर सारीपुत्र तिला देत होते. ती आणखी आनंदित होत होती. ज्ञानी लोकांची खासियत असते है ना. ज्ञानी लोकांची एक खासियत असते. ज्ञानी लोकांना जर त्यांच्या बुद्धीप्रमाणे सगळं काही मिळाल्यानंतर ते आनंदित होतात. आणि अज्ञानी लोकांची एक खासियत असते, त्यांना काहीही द्या ते पोटभर घेऊन जातात. तर ज्ञानी लोक है ना. चातक काय करते? चातक पावसाच्या पाण्याची वाट पाहते. चातक आपली तहान भागवण्यासाठी पावसाच्या पाण्याची वाट पाहते, है का नाही.
बुद्धानं सांगितलं की त्या चातकाचा एक गुण आमच्यामध्ये असला पाहिजे. चातकाचा गुण कोणता? संयम. बुद्धाने मिलिंद प्रश्न गेल्यावर म्हणजे 2 वर्षा अगोदर आपण पाहिलं त्यातलं. बुद्ध म्हणतात की सगळ्याच जनावराचा एक एक गुण माणसामध्ये असला पाहिजे, तेव्हा तो माणूस पंडित होतो. कुत्र्याचा, गाढवाचा, मांजरीचा, बैलाचा, ढोराचा, सापाचा, कोंबडीचा, कोंबड्याचा, सगळेच गुण पाहिजे आपल्यात एक एक, तेव्हा माणूस पंडित होतो, है ना. तर इथे सुद्धा तसंच आहे. या साध्वीने, नाव काय? जंबू. जंबू या साध्वीने सारीपुत्राला जेवढे जेवढे प्रश्न विचारले त्या साऱ्या प्रश्नाचे उत्तर तिला यथायोग्यपणे मिळाले. ती तृप्त झाली. तिने मोठ्याने साधुकार दिला. साधू 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 असं तत्वज्ञान आतापर्यंत मी ऐकलं नाही. राजगृहामध्ये भल्या भल्या पंडिताशी मी भिडले, वादविवाद केला, पण एकही वादविवादामध्ये माझ्या पुढे गेला नाही. पण हा समन गौतमाचा शिष्य माझ्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूकपणे देत आहे. शिष्य जर एवढा महान असेल तर याचा गुरु किती महान असेल. मग सारीपुत्राची वेळ आली. सारीपुत्र त्या जंबूला म्हणाला, भगिनी तुझे सारे प्रश्न झाले असतील तर माझा सुद्धा एक प्रश्न आहे. मला प्रश्न विचारले ना आणि मी सारे उत्तर दिले का नाही, आता माझी बारी. म्हणजे मला सुद्धा एक प्रश्न तुला विचारायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तू नीटपणे सांग. आता जिथे तिचा अभ्यास संपला होता तिथे इथून सारीपुत्राची सुरुवात आहे. जिथे तिचा खजिना संपला, इथं खजिना तिथून सुरू आहे. ज्ञानाचा खजिना, श्रावस्ती ज्ञानाचा खजिना आहे. श्रावस्तीमध्ये राहणारा भिक्खू त्याने विचारलं त्या जंबूला की भगिनी तुला एक प्रश्न विचारायचा आहे, एक काय आहे? व्हॉट इज मीन बाय वन? एक काय आहे? पालीमध्ये एक नाम की. तिने विचार केला डोक्यात की असा प्रश्न जेव्हापासून मी साध्वी झाले तेव्हापासून एकदाही ऐकला नाही. एक काय आहे? तुम्ही मला सांगलं एक काय आहे? काय म्हणता तुम्ही? एक आकडा आहे म्हणसाल ना तुम्ही. एक आकडा आहे. डोक्यामध्ये प्रकाश पडला नाही. आता इथे ती मन बदलण्याची जी परिस्थिती सारीपुत्रानं तयार केली, एवढ्या ज्ञानी विद्वान जंबूला सुद्धा सारीपुत्राने विचारलेला एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. एक म्हणजे काय? तेव्हा ती भगिनी, ती जंबू म्हणाली की कृपा करून सारीपुत्रजी, सारीपुत्रजी तुम्ही मला सांगावं त्या प्रश्नाचं उत्तर, मला माहीत नाही. सारीपुत्र म्हणाले, भगिनी एक आट आहे, सांगतो उत्तर. मी विचारलेल्या प्रश्नाचं मीच उत्तर सांगतो, पण एक आट आहे, तुला भिक्खुनी व्हावं लागेल. सांगतो उत्तर पण तुला भिक्खुनी व्हावं लागेल. तिच्या मनामध्ये तशा पद्धतीनं स्मृती जागृत झाली आणि ती फक्त एका प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी भिक्खुनी झाली. सारीपुत्रांना माहित होतं की एकदा चिवरात तर येऊ द्या. मग बुद्धाचे प्रवचन, आणि बुद्धाचं एखादं प्रवचन समजलं की अरहंतच, रिटर्न बॅक नाहीच. फार कमी असे होते की रिटर्न गेले. बाकी 100 पैकी 99 अरहंत गेले बुद्धानं. 100 भिक्षूपैकी 99 भिक्षू, 100 भिक्खुनीपैकी 99 भिक्खुनी बुद्धाने अरहंत करून सोडल्या. बुद्ध त्या साऱ्या भिक्खूंची गॅरंटी घ्यायचे. गॅरंटी काय घ्यायचे की तुम्ही जर 7 दिवस 4 स्मृती प्रस्थानाचा अभ्यास केला तर मी तुमची गॅरंटी घेतो तुम्हाला अनागामी करण्याची. 4 स्मृती प्रस्थान आहेत. 37 बौद्धिपाक्षीय धम्मातील 4 स्मृती प्रस्थान आहेत. तो विषय वेगळा आहे, एखाद्या उदाहरणामध्ये ते आपल्याला अभ्यासाला मिळेल. मग दीक्षा झाली. महाप्रजापती गौतमीने दीक्षा दिली.
आणि महाप्रजापती गौतमीने दीक्षा दिल्यानंतर एक शेवटकर एक गुरु कोण मिळाली स्त्रियामध्ये जगातली पहिली अरुंधतीची गुरु झाली. आणि जे करायला नाही पाहिजे हे अगोदर तिला पाठ होतं. आता हिच्या मनाची अवस्था कशी होती सारं माहित होतं की इथे सारीपुत्रासोबत वाद करताना तिच्या मनामध्ये तो प्रकाश जागला. त्याला पालीमध्ये म्हणतात ज्ञान उत्पादी. धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये आपण ऐकतो आलोको उत्पादी ज्ञान उत्पादी चक्षु उत्पादी हे काही शब्द आहेत. त्यातला तो ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे ज्ञान. मग ज्ञानं उत्पादी म्हणजे काय ज्ञानाचा उदय होणे. ज्ञानाचा उदय होणे म्हणजे काय सरळ साध्या भाषेमध्ये डोक्यामध्ये तूप पेटणे. अंधार गच खोली आहे जाऊन बक्कन लाईट लावायचा. कसा प्रकाश आहे चारही बाजूने प्रकाश. त्या पद्धतीनं म्हणजे हे ज्ञानं उत्पादी झालं की डोक्यामध्ये प्रकाश पडते. याचाच अर्थ असा आहे की सारा केर कचरा अज्ञानाचा केर कचरा अविद्येचा केर कचरा मिथ्यादृष्टीचा केर कचरा हा सारा गळून पडतो. कधी गळून पडतो बुद्धाचे शब्द ऐकल्यानंतर अरहंताचे शब्द ऐकल्यानंतर मार्गावरती असलेल्या भिक्खुनींचे शब्द ऐकल्यानंतर किंवा अतिशय परिश्रमातून चिंतनाच्या द्वारे आपली तशी मनाची अवस्था तयार झाल्यानंतर हे सगळं काही गळून पडते. ज्ञानाची अवस्था प्राप्त होते. हिला सुद्धा सारीपुत्राच्या त्या वाक्याच्या माध्यमातून त्या श्रवणाच्या माध्यमातून हिची ज्ञानगंगा उदयास आली. म्हणजे हिला ज्ञानाची उत्पत्ती झाली. त्यालाच पालीमध्ये दुसरा शब्द आहे चक्षु उत्पादी. ज्ञान चक्षु उत्पन्न झाले. आणि ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी ती भिक्खुनी झाली होती असे अनंत प्रश्न तिने तिचे स्वतःच शोधले. कारण गुरु मिळाली महाप्रजापती गौतमी. महाप्रजापती गौतमीकडे जाऊन शिकली, तपली, ध्यान केलं, चिंतन केलं, साधनेच्या स्वरूपामध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधलं. एक नामकी. जेव्हा भिक्खुणी झाली तेव्हा तिचं नाव ठेवलं कुंडलकेसा. भद्रा जंबू कुंडलकेसा. भद्रा मिथ्यादृष्टीमध्ये होती. जंबूचा मार्ग चुकला होता. कुंडलकेसा अर्हत झाली. तपून ध्यान मनन चिंतन करून महाप्रजापतीची शिष्य बनून ती तपू लागली, ध्यान करू लागली. आणि ध्यान करता करता तिला त्याच प्रश्नावरती ती काम करता करता सारीपुत्रांना माहीत होतं. जाणणारे भिक्षू होते ना. सारीपुत्राला माहीत होतं की ही एकदा जर इकडे आली ना तर भिक्खुनी संघाचं काम चौपटपटीनं वाढणार. चौपटपटीनं वाढणार म्हणजे हिच्यामध्ये खासियत काय माहिती आहे का. सगळ्यात मोठी खासियत अशी आहे की लोकांना आम्ही जे सांगतो की हे करू नका ती तिला पाठ आहे. लक्षात. लोकांना काय आम्ही सांगतो उपास तापास करू नका ती तिला पाठ आहे उपासना काय होती. म्हणून तिला व्रत सांगायला सोपं जातं. आता आम्हाला ज्या लोकांना व्रत माहित नाही त्यांना पहिले उपास सांगावं लागते मग व्रत समजून सांगावं लागतं. अरे उपसत व्रत अशा पद्धतीनं तिला सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे तिनं उलट पद्धतीनं अभ्यास काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून ती लागलीच अरहंत झाली. आणि तिला प्रश्न समजला. तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सब्बे सत्ता आहार तिठ्ठिका. आहार है ना. एक नाम की एक काय आहे तर या जगातले सारे सत्व ज्यावरती जिवंत आहेत त्याला म्हटलेलं आहे अन्न. सब्बे सत्ता आहार तिठ्ठिका. म्हणजे जे सजीव आपल्याला दिसत आहेत त्यांना सुद्धा अन्न लागतं आणि जे सजीव तुम्हाला आम्हाला दिसत नाहीत त्यांना सुद्धा अन्न लागतं. आणि ज्याला अरहंत व्हावं लागतं त्याला धम्माचं चिंतन करावंच लागतं. या उद्देशाने तिने त्या सगळ्या गोष्टीला
समजून घेतलं. तिने खूप चांगल्या पद्धतीनं अरहंत पदाला प्राप्त केले. जेव्हा अरहंत पदाला ती प्राप्त झाली तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी तिच्या संदर्भामध्ये एक गौरव उद्गार काढलं. काय समजलं तिला? एक नामकी म्हणजे एक म्हणजे काय आहे तर आहार. सर्व सजीव ज्यावर आधारित जीवन जगतात. तुम्हाला आम्हाला आहार लागतो ना. जिगिच्छा परमारोगा, भूक हा सगळ्यात मोठा रोग आहे आणि त्याच्यावर अन्न हे औषध आहे. आपल्या साऱ्यांना औषध लागतं, अन्न लागतं ना सगळ्या सजीवांना. आता इथे असंख्य सजीव आहेत, जंतू, जीवजंतू, त्यांना सुद्धा आहार लागते. आपण भाकरी खातो, पण असे काही सजीव आहेत ते फक्त हवेवर जगतात. असे काही सजीव आहेत ते फक्त घाणीवर जगतात. असे काही सजीव आहेत ते फक्त गंध घेतात आणि त्याच्यावरच जगतात. असे काही सजीव आहेत की ते नालीच्या बाहेर काढल्यानंतर मरतात, घाणीत जगतात. असे काही सजीव आहेत की घाणीत टाकल्यावर मरतात. असे नाना तऱ्हेचे 31 भूमी आहेत. 31 भूमी आहेत. त्या 31 भूमीमध्ये सर्वश्रेष्ठ भूमी कोणती आहे? तामंतीस देवलोक. तर या साऱ्या गोष्टी तिला समजल्या आणि साऱ्या गोष्टी समजल्यामुळे तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या भिक्खुनीबद्दल एक गौरवपूर्ण उद्गार काढलं. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की कुंडल केसा, अंग, मगध, काशी आणि कौशल काय आहेत? 16 पैकी 4 आहेत, है ना. अंग, मगध, काशी, कौशल या 4 जनपदामध्ये अख्खे जनपद तिने व्यापून काढले होते एक्या भिक्खूंनी. जेव्हा ही आरत झाली कुंडलकेसा, है ना. तर कुंडलकेसा हे नाव कसं पडलं 2 मिनिटात सांगतो. जेव्हा त्या साधू लोकांनी तिच्या डोक्याचे केस उपटले आणि काही दिवसानंतर तिच्या डोक्याला केस आले ना, तेव्हा ते घुंगराळे होते. कुंडल नाही, त्याला पालीमध्ये कुंडल म्हणतात. त्याला पालीमध्ये कुंडल म्हणतात. हा, तर त्यामुळे तिचं नाव पडलं कुंडल केसा. आणि भिक्खुनी झाल्यानंतर सुद्धा हिचं नाव कुंडल केसा पडलं. भगवंत म्हणतात की या 4 जनपदामध्ये अंग, काशी, कौशल आणि मगधमध्ये एकट्या भिक्खुनींनी ही 4 जनपद पायाखाली घातली होती. घोडा नाही, गाडी नाही, रथ नाही, काही नाही. फक्त जायची, जिथे जाईल तिथे धम्माची पताका मात्र लहरून यायची. तर अशा पद्धतीनं अख्खं जीवन तिनं धम्मसेवेमध्ये घातलं. तथागत सम्यक संबुद्धांनी तिची प्रशंसा करताना सांगितलं की माझ्या भिक्खुणी संघामध्ये ही अग्र आहे. भगवान बुद्धाच्या उपासक आणि उपासिकांमध्ये हिचा 50वा नंबर आहे. म्हणजे त्या लिस्टमध्ये येणं पण किती पुण्याची गोष्ट आहे. भगवान बुद्धाच्या उपासक उपासिकांमध्ये हिचा 50वा नंबर आहे आणि श्राविकेमध्ये 7वा. श्राविकेमध्ये कोणता? 7वा. 80 आहेत. 80 मध्ये भिक्खू आहेत, भिक्खुणी आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत. तर 80 पैकी उपासक उपासिकांच्या यादीमध्ये 50वी आहे. आणि फक्त श्राविकेमध्ये म्हणजे भिक्खुणीमध्ये कोण आहे? 7वा क्रमांक आहे. आणि हिच्यात एक क्वालिटी होती. कोणती क्वालिटी? या 80 लोकात ज्या पद्धतीनं क्वालिटी होती, हिच्यात ही क्वालिटी होती की अभिज्ञा, ज्ञानाची एक अशी अवस्था आहे, त्या ज्ञानाच्या अवस्थेला स्थित अभिज्ञेला प्राप्त करणारी ही कुंडलकेसा होती. स्थित अभिज्ञा म्हणजे असं म्हणा की अचल असलेलं ज्ञान. अचल असलेलं ज्ञान असं समजा. ही स्थित अभिज्ञा कोणाकडे आहे? परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे. एखादा वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जेव्हा यायचा, एखादा विद्वान त्यांच्या लायब्ररीमध्ये येऊन जेव्हा बसायचा, बाबासाहेबांना प्रश्न विचारायचा की बाबासाहेब अमुक अमुक उदाहरण कोणत्या पुस्तकात आहे? बाबासाहेब सांगायचे की अमुक अमुक नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ही पान नंबर आहे, या पान नंबरवरती एवढा पॅरेग्राफ आहे आणि त्या उतार्यामध्ये
तिसरी दुसरी किंवा चौथी लाईन आहे, तिथं जाय, तुला भेटून जाईल. गेला की पटकन सापडायचं. स्थित प्रज्ञता, अचल न हलणारी पर्वतासारखी स्थित प्रज्ञेचा याचा अर्थ काय? एकदा समजलेला धम्माचा विषय तो आयुष्यामध्ये कधीच विसरल्या जाणार नाही. आपण म्हणत नाही का, नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे, है ना? तर तसं नाही. स्थित प्रज्ञता काय काम करते? 20 वर्षापूर्वी काही जर ऐकलं असेल एखादं, बघा स्थित प्रज्ञता सगळ्याकडे असते बरं, पण आपण ती योग्य कामात आणत नाही. हा, स्थित प्रज्ञता म्हणजे काय? मी लहानपणी 6वी पर्यंत जे काय होतो त्यातली एखादी कविता मला आठवते. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशात सौफेर गाणी. आता ही मला वाटते 5वी-6व्या वर्गातली कविता आहे, मला पाठ आहे. याला काय म्हणतात? स्थित प्रज्ञता. पण ही स्थित प्रज्ञता या कामात नाही आली पाहिजे, तर धम्माच्या कामात आली पाहिजे. 20 वर्षापूर्वी धम्माचा एखादा शब्द ऐकल्यानंतर, त्याच्यावरती चिंतन केल्यानंतर ते 20 वर्षाचं चिंतन तुम्हाला आज कामाला येते, त्याला म्हणतात स्थित प्रज्ञता, त्याला म्हणतात स्थित अभिज्ञा. एवढी प्रकांड पंडित होती, है ना? तर उपासक आणि उपासिकांनो, आजच्या धम्म संस्कारामध्ये आपण भद्रा, जंबू, कुंडलकेसा अर्थात तथागत सम्यक संबुद्धांची अरहंत भिक्खुणी स्थित प्रज्ञेमध्ये, ती स्थित अभिज्ञेमध्ये प्रविष्ट झालेली आर्या कुंडलकेसा बघितलेली आहे. या सत्यवचनाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो, आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, अशी मंगल मैत्री आपल्या सर्वांविषयी व्यक्त करतो. आपण सर्वजण वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, हे आपले अनंत अनंत पुण्यकर्म आहेत. कोणाची प्रज्ञा कुठे आणि कशा पद्धतीनं काम करेल हे काही सांगता येत नाही, आणि म्हणून प्रज्ञेला धार द्या, चिंतनाला मार्ग द्या, प्रज्ञेला धार द्या, आणि धम्म श्रवणासाठी जास्तीत जास्त वेळ द्या. तुमचं कल्याण आहे, तुमचं मंगल आहे. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.